विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे आणि काही वेळातच आता मतदानाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण 619 मतदार आहे आणि जिल्ह्यामध्ये 9 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार आहे। खरं तर महायुतीचे जे नगरसेवक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात, मात्र ते गेल्या 2 दिवसांपासून सहलीला गेलेले आहे। आज ते नाशिकला परतणार आहे आणि या ठिकाणी थेट मतदानाला येणार आहे। खरं तर नाशिकमध्ये जर बघितलं तर महायुतीकडनं नरेंद्र दराडे हे उमेदवार आहे, मात्र अपक्ष गोकुळ गीते जे होते त्यांची माघार घेण्यासाठी उशीर झाल्याने तांत्रिकदृष्ट्या जी आहे ती ही निवडणूक पार पडत आहे आणि बॅलेट पेपरवर ही मतदानाची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे एकूणच आता काही वेळातच खरं तर मतदानाच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि विशेषतः कडेकोट सुरक्षा रक्षक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले CCTVच्या द्वारे या ठिकाणी नजर असणार आहे आणि वेबकास्टिंगद्वारे देखील प्रशासन जे आहे ते या मतदानाची जी आहे ती पडताळणी करणार। त्यामुळे एकूणच विधान परिषद निवडणुकीसाठी आता जे सहलीला गेलेले नगरसेवक आहे ते अगदी काही वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहे। जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीचं जे मतदान आहे ते होणार आहे। बॅलेट पेपरवर खरं तर ही निवडणूक पार पडते, त्यामुळे एकूणच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर सुरुवातीपासूनच नाशिकची निवडणूक जी आहे ती चुरशीची ठरलेली होती। यामध्ये गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी खरं तर 3 मंत्र्यांनी प्रयत्न केले होते, मात्र माघारीच्या दिवशीपर्यंत त्यांचा अर्ज माघारी घेण्यात यश आलेलं नव्हतं। अखेर माघारी झाल्यानंतर त्यांची जी माघार आहे माघार त्यांनी घेतलेली नाही, परंतु पाठिंबा जो आहे तो देखील दिलेला नाही। मात्र त्यांनी प्रचार थांबवलेला आहे आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे असताना आता त्यांच्यासमोर त्यांचं आव्हान असणार आहे। मात्र त्यांनी जरी आता प्रचार थांबवलेला असला तरी पाठिंबा दिल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आता ही निवडणूक होते। त्यामुळे एकूणच नरेंद्र दराडे यांचा मार्ग जरी सुकर असला तरी मतदानातनं कशा पद्धतीचं मतदान होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।